नमस्कार मंडळी. तर आज आहे बाप्पाचं विसर्जन आणि हे 7 दिवस होते ह्या वर्षी बाप्पा आपले, पण कसे 7 दिवस गेले काहीच समजलं नाही. आणि आज खरंच म्हणजे थोडंसं वाईट वाटतं आहे, कारण आज बाप्पा जातील आणि तो त्याच्या रस्त्याने जाईल. तर हे 7 दिवस आहेत ते आम्ही खूप जास्त एन्जॉय केले फॅमिलीसोबत पूर्ण, आणि हेच दिवस असतात जे आपण खरंच सर्वजण सोबत असतो. तर आता आरती वगैरे करू, नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं, मोदक दाखवायचे असतात. ज्या दिवशी बाप्पा जातात त्या दिवशी सुद्धा आमचं नैवेद्याचं नैवेद्य असतं. आणि आता सगळं जेवण वगैरेची तयारी आम्ही लेडीज लोकांनी केली आहे, आणि बाकीची छोटी मोठी कामं आहेत ती सगळी जे लोक करत आहेत. आणि बघूया कशी तयारी होते. इकडे आई गाणं बोलत आहेत बाबूला झोपवताना. तर आता इकडे बाप्पाला मकरामधून देवापुढे ठेवलंय. तर बघा कसं खाली खाली वाटतं मकर. आणि बाप्पा जायच्या आधी सुद्धा देवाऱ्याच्या समोर असं बाप्पाला ठेवतात. आणि हे आदोली भरून तांदूळ ठेवतात आणि त्याच्यावर पानाचा विडा वगैरे असं ठेवतात. प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा असते. तर आमच्या गावी असं करतात की म्हणजे बाप्पाला सगळ्या घरभर आधी दाखवायचं असतं, त्याच्यानंतर हे आदोलीमधले तांदूळ असं बाप्पाच्या ह्याच्याने ओलांडून नंतरला बाप्पाला घराच्या बाहेर काढायचं. इकडे आता या सर्वजण एक एक बाप्पा घेऊन आलेत आणि आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ सुद्धा जवळ आले. तर खालबाजाच्या जोशामध्ये बाप्पाचं विसर्जन सुद्धा होईल. गुणवंतानंदा रघुनायका मागणे
रॉंग येत पाहिजे. तर आज आहे बाप्पाचं विसर्जन आणि सगळेजण इकडे जमले तुम्ही बघताय आणि अख्खा गाव जमलं. दृश्यच बघा ना आयुष्य बाप आहे. विसर्जन करून आल्याच्या नंतर आमची होते मंचुरियन. गावी येऊन पण मुंबईचे पदार्थ खातात. घाम बिम टाकून मस्त पसीना पसीना मग त्याला टेस्ट येते ना. विटामिन एक्स. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात की नाही ते. तसे आपण ब्लॉग बनवू.